मुंबईसह पुण्यातही थंडीची लाट पाहायला मिळते। पुण्यामध्ये तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेलेलं आहे, तर नाशिकमध्ये देखील थंडी वाढलेली आहे आणि यामुळे द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे। पाहूया दृश्य आपण बघतोय। पुण्यामध्ये थंडीची लाट आली आणि तापमान 10 अंशांखाली गेले, तर दुसऱ्या बाजूला द्राक्ष बागांचं नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळेच शेतकरी हवालदिल झालाय। उत्तरेकडून थंड वाऱ्याचा प्रवाह सुरू असल्यामुळे पुण्यासह राज्यभरात कडाक्याची थंडी सध्या अनुभवायला मिळत आहे। सध्या आपण पुण्यामधील डेक्कन परिसरामध्ये आहोत आणि या परिसरामध्ये आपण पाहू शकता दाट अशी धुक्याची चादर सध्या या पुण्यावरती पसरलेली आहे। पुण्यामध्ये एनडीए परिसर असेल, एनडीए परिसरातला 8 अंशाचा पारा पर्यंत गेलेला आहे। शिवाजीनगरमध्ये 9 अंशापर्यंत तापमान गेलं आहे। शहरासहच विविध भागांमध्ये 10 अंशाच्या खाली तापमान सध्या पाहायला मिळत असल्यामुळे पुण्यामध्ये पुणेकर गारठलेले आहेत अशी परिस्थिती सध्या पुण्यामध्ये आहे। सध्या कडाक्याची थंडी पुणेकर अनुभवत आहेत। पुण्यासह राज्यभरात विविध ठिकाणी थंडीचं वातावरण असल्यामुळे सर्वच नागरिक या थंडीचा अनुभव घेत आहेत। आणखी 2 दिवस असंच वातावरण थंडीचं राहणार आहे असं हवामान खात्यानं वर्तवण्यात येत आहे। सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे। गेल्या 2 आठवड्यांपासून नाशिकमध्ये थंडीचा कडाका चांगला जाणवू लागलेला आहे। मात्र यामुळे द्राक्षांची पंढरी समजल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये द्राक्ष बागायतदार चांगलेच चिंतेत सापडले आहेत। त्याचं कारण देखील तसंच आहे। थंडीचा कडाका वाढला की या द्राक्षांच्या मण्यांवर दव साचायला सुरुवात होते। पहाटेच्या सुमारास ज्यावेळेला दव या द्राक्षांच्या मण्यांवर साचायला सुरुवात होते त्यावेळेला हे द्राक्षांचे मणी खराब व्हायला लागतात। या द्राक्षांच्या मण्यांना एक साधा क्रॅक जरी गेला तरी संपूर्ण कंटेनर या ठिकाणी रिजेक्ट केलं जातं आणि कोट्यवधींचा माल अक्षरशः द्राक्ष बागायतदारांना फेकून द्यावा लागतो। त्यामुळेच जर थंडीचा कडाका वाढला आणि या द्राक्षांच्या मण्यांवर दवबिंदू साचले तर निश्चितपणे वर्षभराची मेहनत तर वाया जातेच, मात्र कोट्यवधी रुपयांचं नुकसान देखील द्राक्ष बागायतदारांना सहन करावं लागतं। त्यामुळे या थंडीचा गुलाबी थंडीचा आनंद नाशिककर जरी घेत असले तरी या थंडीमुळे नाशिकच्या द्राक्ष बागायतदारांची चिंता मात्र निश्चितपणे वाढलेली आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, टीव्ही 9